तर नमस्कार मित्रांनो, आपल्याजवळ एक छोटा ॲम्प्लिफायर आहे, ओल्ड आहे, खराब आहे. तर आपण काय करणार आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला काय कामाच्या गोष्टी भेटतात का बघणार आहे. आणखीन ह्याचे स्क्रू वगैरे काढायला इथं आपण मॅग्नेट ठेवले. 2 स्क्रूड्रायव्हर आहेत, प्लस मायनसवाले, स्टारवाला आणि तो मायनसवाला. तर पहिल्यांदा मी स्टारवाला घेतो. आणखीन मी ह्याला चेक करून बघितलं आहे की ट्रान्सफॉर्मर ऑन होतो आहे, म्हणजे थोडा हमिंग देतो आहे, पण काही पॉवर वगैरे काही येत नाही. तर पूर्ण मेटल बोर्ड आहे आणि पाठीमागं बघत असाल की ऑडिओ आउटपुट आहे हो, आणि इकडं ऑडिओचा इन आहे. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे बॅटरी कनेक्ट करायला इकडे इनपुट आहे, ऑडिओ इनपुट आहे. आणखीन पुढं कार्ड वगैरे आहे, त्याचे ब्लूटूथ कार्ड वगैरे. बटन प्रेस वगैरे होतात, पण लॉंग टाईम झालं यूज न केल्यामुळं मॉइश्चर वगैरे साठून ते डेड झालं आहे. तर आपण त्याला ओपन करूया. आणखीन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टेप अप इलेक्ट्रिसिटी म्हणजे ट्रान्सफॉर्मर रिव्हर्स कनेक्ट केल्यावर कसा काम करतो, म्हणजे त्याचे गुणधर्म कसे आहेत, तर ते बघणार आहे की स्टेप डाऊन आणि स्टेप अप. तर त्याच्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी एक ट्रान्सफॉर्मर आहे 20 वॅटवाला, आणि ह्याच्यामध्ये बहुतेक 12 वॅट असू शकतो आणि 1 किंवा 2 एम्पियर. तर आपण चेक करूया की एम्पियर किती आहे किंवा ट्रान्सफॉर्मर ऑन आहे का. तर मी त्याचं कॅबिन खोलून घेतो की त्याच्यामुळे धुळा भरपूर आहे. आता तुम्ही जे बघत असाल की हा त्याचा ट्रान्सफॉर्मर आहे जो आपल्याला काढायचा आहे. आणखीन हा त्याचा ॲम्प्लिफायर बोर्ड आहे. आणखीन इकडे काय मग ब्लूटूथ कार्ड वगैरे आहेत. बाकी त्याच्याशी आपल्याला काही हे नाही. आपण त्याचा ट्रान्सफॉर्मर काढून घेऊया. त्याचे नट स्क्रू टाईट आहेत, त्याचे ढिल्ले होते पण फिरत नाहीत. एक स्क्रू निघाला बरोबर, दुसरा जास्त टाईट आहे. त्याच्यावर त्याने ग्लू चिटकवल्यामुळं एक फुल जाम झालं आहे. पण मॅग्नेट जवळ ठेवले, कारण की स्क्रू वगैरे आपल्या धक्क्यामुळे पडलं नाही पाहिजे.
तर जास्त फिरवलं तरी काय निघत नाही. मी काय करतो की त्याच्या फ्रेममधून त्याला काढता येते का बघतो, ट्राय करूया. आपण त्याचं ब्रॅकेट ओपन करून घेतलं. डायरेक्ट त्याच्यातून आपण काढून घेऊ. थोडं त्याला शोल्डरिंग वगैरे आहे. आपल्याकडे स्टिपर नाही, मग आपण काय करू की डायरेक्ट कटच करू. व्यवस्थित ठेवू मल्टीमीटर जवळ किंवा इथे साईडला कुठेतरी. आता आपण काय केले की ट्रान्सफॉर्मर अलग करून घेतलंय. तर त्याची वायर असल्यामुळे आपण काय करू की डायरेक्ट कट मारायचा प्रयत्न करू किंवा इथं पहिलं त्यांनी कनेक्शन केलेलं आहे ते आपण सोडवून घेऊया. तर असं ओपन केले आपण. त्याचा जो ब्रॅकेट होता त्याच्या ब्रॅकेटमधूनच आपण त्याला काढले. हे परत कामाला येईल, आपण ठेवून देऊया. आणखीन आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मर खूप लहान आहे, छोटा आहे, पण त्याच्यानंतर थोड्या वेळात वोल्टेज चेक करूया की ऑन आहे का. आणखीन हे त्याचं इनपुट आहे, तर आपण
इनपुटला कनेक्शन करून घेऊया. आपण काय करू की कनेक्शन आता आपल्याकडे चिकट टेप टाइम लागेल चिकट टेप शोधायला. ते शॉर्ट होणार नाही त्याची काळजी घेतली आपण. तर आपण चिकट टेपचा त्याला लावून घेऊया. जेणेकरून आपल्याला शॉक बसणार नाही. आणखीन फेज आणि न्यूट्रलला पण चिकट टेप लावून घेऊ. त्याचे आउटपुट आहेत. तर मी काय करतो की पॉवर देऊया आपण ट्रान्सफॉर्मरला. स्पार्क होतोय जनरेट म्हणजे पॉवर आले याच्यामध्ये. पण मल्टीमीटरवर चेक करून घेऊया की आउटपुट किती आहे त्याचा. तर आपण ऑटो मोडमध्येच मल्टीमीटर ऑन होतो. Auto mode. AC 14.13 volt. 14 दाखवते व्होल्टेज म्हणजे AC म्हणजे 12 वोल्टचा असणार आहे. आणि तो व्होल्टेज फ्लक्च्युएट होतं त्या कारण थोडं अप डाऊन झालं आहे. Auto mode. AC 13.90 volt. 13.9 म्हणजे 14 13 14 13 14 असं दाखवते. AC 14.04 volt. म्हणजे बरोबर AC 14.18 volt. बरोबर 14 वोल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे. AC 14. Auto mode.
आणि आपला दुसरावाला आहे तो 20चा आहे. तर दोन्हींचा उपयोग करून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की स्टेप अप व्होल्टेज कसं होतं आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. हॅलो लुसी, Hello. सेल्सिअस मेजरमेंट. Celsius measurement 14 degrees Celsius. 24 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आपलं.